श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत. कॅलेंडरनुसार माघ महिन्यातील पौर्णिमा उत्सव 12 फेब्रुवारी रोजी आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा करण्याची आणि योग्य पद्धतीने उपवास करण्याची प्रथा आहे. याशिवाय पवित्र नदीत स्नान केल्याने व्यक्तीला सर्व प्रकारच्या पापापासून मुक्ती मिळते. या दिवशी शुभ ठिकाणी दिवे लावण्याची परंपरा देखील आहे. यामुळे सुख आणि समृद्धीत वाढ होते. सनातन धर्मग्रंथामध्ये माघ पौर्णिमेच्या महत्त्वाचा विशेष उल्लेख आहे. या शुभ दिवशी जगाचे रक्षणकर्ता भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. तसेच पवित्र नदीत स्नान केल्यानंतर शुभ ठिकाणी दिवे लावावेत. माघ पौर्णिमेच्या दिवशी दिवा लावल्याने सुख आणि समृद्धी वाढते अशी धार्मिक श्रद्धा आहे. तसेच देवी लक्ष्मीचा आशीर्वाद नेहमीच आपल्यावर राहतो. तर जाणून घेऊया माघ पौर्णिमेच्या शुभप्रसंगी कोणत्या ठिकाणी दिवे लावल्याने व्यक्तीला पूजेचा पूर्ण लाभ मिळेल. माघ पौर्णिमा 2025चा शुभमुहूर्त. पंचांगानुसार माघ पौर्णिमेची तारीख 11 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6:55 वाजता सुरू होत आहे आणि 11 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6:55 वाजता संपत आहे. अशा प्रकारे माघ पौर्णिमा 12 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाईल. माघ पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे. या दिवशी शुभमुहूर्तावर पवित्र नदीत स्नान केल्यानंतर दिवे दान करा. तसेच जीवनात आनंद आणि शांती मिळावी यासाठी प्रार्थना करा. असे मानले जाते की या उपायाचा अवलंब केल्याने मनातील नकारात्मकता दूर होते. तसेच पितृदोषापासून आराम मिळतो. यामध्ये पहिला उपाय आहे तो म्हणजे नकारात्मक ऊर्जा निघून जाईल. माघ पौर्णिमेच्या पूजेदरम्यान देशी तुपाचा दिवा लावा आणि प्रभूची आरती करा. या काळात भगवान विष्णूचे मंत्र जप करा. असे मानले जाते की हा उपाय केल्याने पूजा यशस्वी होते आणि भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने व्यवसाय वाढतो. तसेच पूजेचा पूर्ण लाभ मिळतो. दुसरा उपाय म्हणजे पैशाची कमतरता कधीच भासणार नाही. पौर्णिमेच्या दिवशी तुळशीची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी तुळशी आईची पूजा करताना देशी तुपाचा दिवा लावा आणि तुळशी आईची आरती करा. जीवनात सुख आणि शांती मिळावी म्हणून आई तुळशीची प्रार्थना करा. यामुळे आई तुळशी प्रसन्न होईल आणि आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. 3. आई लक्ष्मी प्रसन्न होईल. याशिवाय माघ पौर्णिमेला घराच्या मुख्य दारावर दिवा लावा. यामुळे धनाची देवी लक्ष्मी प्रसन्न होते. तसेच आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक संकटाशी संबंधित समस्येतून तुम्हाला आराम मिळेल.